आम्ही सारे खवय्ये. वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. त्याचं नाव आहे व्हिएतनामीज करी किंवा आपण त्याला म्हणू शकतो व्हिएतनामीज हॉटपॉट. आता या नावाचं काय अर्थ आहे हे मी तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी यासाठी काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. पाव किलो नूडल्स, सुके नूडल्स आहेत ते. नंतर 1-2 गाजरं त्याची अशी उभे काप करून घेतलेत. मशरूम्स उभे स्लाइस करून घेतलेले आहेत 200 ग्रॅम. नंतर मोड आलेले मूग 1 वाटी आपण घेतलेली आहे. कांदा उभा चिरलेला, साधारणतः 2 कांदे पुरेसे होतील. फ्रेश लाल मिरची 1-2-3 चवीकरता. नंतर ही घेतली आहेत आपली रेग्युलर वांगी, छोटी वांगी आहेत फक्त, ती वांगी घेतली आहेत 3-4. गालंगल बारीक चिरलेलं. नंतर मीठ, बडिया आणि सोया सॉस हे चवीनुसार आपल्याला वापरायचं आहे. सुरुवातीला इकडे मी पॅनमध्ये किंवा वॉकमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की आपल्याला या सगळ्या भाज्या त्यामध्ये मिक्स करायच्यात. बेसिकली आपण आता बनवतोय तो स्टॉक कसा बनवायचा ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल, पण भाज्यांमध्ये आपण फक्त याच भाज्या वापरतोय. पाणी जरा उकळलंय त्यामध्ये आपल्याला घालायच्या त्या भाज्या. या भाज्यांमध्ये आपण सुरुवातीला कांदा घालूया याच्यात. नंतर गाजरं, ही बडिया 1-2-3 आणि आपण घालूया याच्यात काळी मिरी. बेसिकली आपण स्टॉक करून घेतोय आणि आपण थोड्या वेळ हे स्टॉक चांगलं उकळायला ठेवूया. साधारणतः या डिशची किंमत पाहायला गेलं तर 80 ते 90 रुपयापर्यंत पडेल, कारण नूडल्स थोडेसे महाग असतात. मोड आलेले मूग, मशरूम्सची किंमत थोडीशी महाग असते. 30 रुपयाला आपल्याला साधारणतः 200 ग्रॅमचं पाकिट मिळतं, त्यामुळे याची किंमत साधारणतः 80 रुपयापर्यंत जाते. स्टॉक आता चांगला उकळलाय, त्याला फ्लेवर सुद्धा चांगला आलेला आहे, कारण कांदा, नंतर स्टार एनिस घातलाय, बडिया घातलाय, त्यामध्ये गाजर घातलाय, सो चांगला फ्लेवर आलाय त्याला. आता आपण त्यामध्ये घालूया मशरूम्स चांगले धुवून घेतलेले आहेत. गालंगल, नंतर हे मोड आलेले मूग सुद्धा आपण घालू. बेसिकली सगळ्या भाज्या आपण घालून टाकू याच्यात एका पाठोपाठ एक आणि ते चांगलं शिजू देऊया. 1-2 मिरच्या सुद्धा घालूया, पण त्या अगोदर घालूया ही वांगी. आता ही वांगी आपण तळून घेत नाहीये, त्याला आपण आधी परतून घेतलेली नाही आहेत. डायरेक्ट कच्ची वांगी आपण त्यामध्ये घातली आहे, त्यामुळे एक प्रकारचा फिश स्टॉक, एक प्रकारचा स्टॉकच आपण बनवतोय हा, पण अतिशय वेगळ्या फ्लेवरचा हा स्टॉक तयार होईल. या ज्या मिरच्या आहेत त्या आपण कापून घेतोय. ह्याच्या बिया मात्र घ्यायच्या नाहीत, कारण त्या खूप तिखट असतात, पण व्हिएतनाममध्ये सुद्धा लोक खूप तिखट जेवतात, त्यामुळे या मिरच्या घ्यायला काय हरकत नाही, मस्त लागेल. वांगी ही मला छोटी छोटी वांगी मिळाली, आपली टिपिकल वांगी आहेत ती छोटी छोटी वांगी मिळाली मला, म्हणून ती मी घेतली आहेत. त्याचे फक्त काप आपण जसं करतो त्याला फक्त चिरा पाडलेल्या आहेत 4, त्या चिरा पाडून त्या आपण डायरेक्ट ही वांगी उकळून घेतोय. आता मस्त हा स्टॉक आपला तयार होतोय. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता थोडंसं मीठ चवीकरता आणि 1 चमचा स्टॉक, 1 चमचा सोया सॉस फ्लेवर करता. आपण 2 चमचे 3 चमचे सुद्धा घालू शकतो, बेसिकली आपल्याला चवीनुसार आपण तो घालायचा आहे. आता पुन्हा एकदा हा स्टॉक उकळून देऊया, म्हणजे त्याची चव आपल्याला चांगली मिक्स होईल. आता स्टॉक चांगला उकळला आहे, ह्याच्यावरचं जे स्कम असतं ते काढून घेणं फार महत्त्वाचं आहे. ती बेसिकली हा जो फेस असतो तो काढून घ्यायचा असतो, तो आपण काढून घेतला. आता अतिशय पौष्टिक आणि खूप फ्लेवरफुल असं हे स्टॉक तयार झालंय. स्टॉक उकळत आहे, त्यामध्ये आपण घालूया हे नूडल्स आपण तोडून घालू थोडेसे आणि उकळायला ठेवूया परत. बेसिकली आपण ह्याला या करीला थिकनिंग असंच काही घातलेलं नाहीये, नारळाचं दूध नाहीये किंवा कुठल्या प्रकारचं कालवण घातलेलं नाहीये, त्यामुळे ही एक विशिष्ट प्रकारची करी आपल्याला आपण पाहिली आज, कारण या टाईपची पद्धत आपल्याकडे नाहीये, कुठेच नाहीये. इंडोनेशिया या टाईपच्या एरियाजमधली ही आहे, म्हणजे इंडोनेशियातले जे छोटे छोटे बेट आहेत तिकडे ही करी खूप मिळते, या पद्धतीची करी. आणि थिकनिंगसाठी हे जे नूडल्स आपण उकळायला ठेवतो त्या नूडल्समधनं जे काय स्टार्च या डिशला मिळेल त्यांनीच ही डिश थोडीशी घट्ट होईल, थिक होईल आणि आपलं हे सूप किंवा एक फुल मील करी म्हणून आपली ही तयार होईल. ऑफकोर्स आत्ता मी ही फक्त व्हेजिटेरियन करी बनवलेली आहे, पण तुम्हाला जर का नॉनव्हेज बनवायची असेल तर फिश हेड किंवा चिकन
घालून तुम्ही ही करी बनवू शकता. सो व्हिएतनामीज करी माझी तयार झालेली आहे. नूडल्स 1-2 मिनिटात ते शिजतील आणि मी त्याच्यावरती ताव मारणार आहे. पण अजून बरंच काही आपल्या या एपिसोडमध्ये बाकी आहे. तुम्ही झटपट ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हिएतनामीज हॉटपॉट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 गाजरं, 250 ग्रॅम वाफवलेल्या नूडल्स, 200 ग्रॅम मशरूम्स, काळी मिरी, 1 वाटी मोड आलेले मूग, सुक्या लाल मिरच्या, 3 ते 4 छोटी वांगी, गरांगल, मीठ, बडिया आणि सोया सॉस. कृती: प्रथम पॅन मध्ये पाणी उकळवून त्यामध्ये कांदा, गाजर, बडिया आणि काळी मिरी घालून स्टॉक उकळवून घ्यावा. या स्टॉक मध्ये मशरूम्स, गलांगल, मोड आलेले मूग, वांगी, लाल मिरच्यांचे तुकडे, मीठ, 3 चमचे सोया सॉस व वाफवलेल्या नूडल्स घालून उकळवून व्हिएतनामीज हॉटपॉट करी सर्व्ह करावी. आम्ही